लवकरच नवरात्र येणार आहे. नवरात्रीमध्ये प्रत्येकजण मंगल कलश स्थापन करतात, काही जण अखंड दिवा लावतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा ते दाखवणार आहे. सर्वात अगोदर जिथे अखंड दिवा लावायचा आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. तुम्ही हा दिवा देवघरासमोरही लावू शकता. अगोदर मी जागा स्वच्छ करून घेतली, त्यावर स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरून घेतले आहे आणि कुलदेवीचा फोटो ठेवून घेतला आहे. तुमच्याकडे फोटो नसेल तर नाही घेतला तरीही चालेल. सर्वात आधी आपण गणपतीची स्थापना करून घेणार आहे. त्यासाठी पाटावर मी 2 जोड विड्याची पानं ठेवून त्यावर अक्षदा, हळदी कुंकू वाहून गणपती स्वरूप म्हणून सुपारी ठेवून घेतली आहे. सुपारीवर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून एक फुलही अर्पण करायचं आहे. तर सर्वात आधी आपण संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी आपल्याला उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि आचमन करायचं आहे. पहिल्यांदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नमः आणि ते पाणी प्यायचं. त्याच्यानंतर ओम नारायण